शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार। तर अशी काही तुम्हाला लाईफ जॅकेट दिली जातात, आवर्जून घ्या जर तुम्ही बोटीने प्रवास करताय तर। एकदम छान सुंदरशा महापुरुष देवस्थानी छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मंडळी फायनली एक आठवडा गावी आहे आणि कामातून वेळ मिळत आज आपण भेट देतोय मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर। ऑफकोर्स जो कोणी मालवण फिरायला येतो पर्यटनासाठी तो सिंधुदुर्ग किल्ल्याला अवश्य भेट देतो। तर आज आपला सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकंदरीत संपूर्ण माहितीसह प्रवास होणार आहे। तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आज एक छोटीशी मालवण ट्रिप एन्जॉय करा। वाजले सकाळचे 7:57। आमची 8ची एसटी आहे कसाल मालवणला जाणारी मार्गे हिवाळे गाव। एसटी येईल तेव्हा येईल तोवर आली श्री अंबाप्रसाद ट्रॅव्हल मसुरे गाव जाणारी अंबाप्रसाद। आज दिनांक 9 मे 2024 2 तारखेला मी गावी आलोय। तेव्हापासून काही सुरू आहे, म्हणजे आमचे मंदिराचे कार्यक्रम म्हणा किंवा घरातला होम। उद्या देखील होम आहे आमच्या बाजूच्या घरामध्ये। तर आज कामाचा लोड थोडा कमी आहे, गुरुवार आहे, स्वामींचा वार। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। बऱ्याच जणांना असं वाटतं की भाई कोकणवासी गावी गेला की त्याला पर्यटन स्थळ फिरायला संधी मिळते, मजाच मजा। पण असं काय नसून बाई, कामे सुद्धा असतात। तर ती कामे पूर्ण करत इथं मुंबई गाठायचं किंवा कुठे वेळ मिळाला तर फिरायला जायचं। आज थोडा कामाचा व्याप कमी आहे, त्यामुळे मी आणि आपले भाऊ चाललो मालवण फिरायला। किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता, इकडे गेल्यानंतर तुम्ही कसे पोचाल, हाच मेन पॉइंट आहे की फिरण्यासाठी बरेच पॉइंट आहेत, पण यार खर्च किती येतो। तर संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल। आज थोडा डायलॉगचे प्रमाण माझे कमी असतील, कारण भाई घसा बसला आहे। इथं काय काय थंड बिंड खाऊन म्हणा, जोरजोरामध्ये आरती, हर हर महादेव हर हर महादेव बुमटून घसा पूर्णपणे बसला आहे। पण तुम्हाला मात्र टेन्शन घ्यायची काही गरज नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचंय। येस, आपली एसटी येते 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 कसाल मालवण। फायनली माझ्या गावापासून अर्थातच मस्दे गावडेवाडी ते मालवण 25 रुपयाचं तिकीट भाडे घेत पोचलो मालवण बस स्टँड। या बसने माझा प्रवास झाला कसाल हिवाळे मालवण, जी आता गाडी जाणार थेट मालवण कोचरा। मालवण कोचरा म्हणजे लय पुढे पाट मापण त्या साईडला। सिंधुदुर्ग किल्ला ठिकाणी जायचं असेल तर मालवण बस स्टँड पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। आधी जावं लागेल मालवण जेट्टी, तिथून बोटीचा प्रवास करत 10 ते 15 मिनिटावर सिंधुदुर्ग किल्ला। माझे गाव मस्दे गावडेवाडी, तिथून मालवण मुख्य शहर आहे 20 किलोमीटर अंतरावर। तुम्हाला यायचं असेल मालवण ठिकाणी पहिल्यांदाच तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन कुडाळ रेल्वे स्टेशन। कारण कुडाळपासून मालवणसाठी दर अर्ध्या 1 तासाने एसटी सुरू असतात। मालवणला येत आहे बस स्टँड जवळ, तर आवर्जून समोरच आहे हॉटेल अनमोल। इकडचा नाश्ता आणि जेवण नक्कीच म्हणजे नक्कीच ट्राय करा। चला तर मंडळी जाऊ आता आपण मालवण जेट्टी। मालवण जेट्टी मुख्य बस स्टँड पासून 1 किलोमीटर अंतर आहे, 1 काय 1.5 किलोमीटर। तुम्ही ऑटोने जाऊ शकता शेअरिंग भाडे देत, किंवा चालत चालत चालत, पण आम्ही चाललोय चालत। दर्शन झाले स्वामींचे, स्वामीचरण श्री स्वामी समर्थ। पुढे पुढे चालत आलात की असा काही रोड लागेल, हे डायरेक्शन दिसतील देवबाग तारकर्ली वाडीसाठी हा वाला रस्ता, आणि सिंधुदुर्ग किल्ला स्ट्रेट। अशी काही मालवण जेट्टी। आधी आपल्याला तिकीट घ्यावं लागेल बोटीचे, त्यानंतर मग लाईफ जॅकेट बघूया देतात की नाही। वा 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 वा, काय नजारा आहे, हे तर आम्ही रोज पाहतो। आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा मालवण तालुक्यातला पुतळा। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली सिंधुदुर्गवासियांना एक अनमोल देणगी, तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला। आणि तो पाहण्यासाठी, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण चाललो त्या ठिकाणी।
तर माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आधी तिकीट बघूया किती आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिएशन येणाऱ्या पर्यटकांचे सहर्ष स्वागत नक्कीच झाले पाहिजे. बोटीने प्रवास करण्यासाठी तिकीट भाडे 100 रुपये प्रति व्यक्ती आणि 10 वर्षांपर्यंत हाफ तिकीट, तर पुढे 50 रुपये. तर लक्षात ठेवा, तुम्हाला बोटीने प्रवास करत असेल सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत तिकीट भाडे आहे 100 रुपये प्रति व्यक्ती, हाफ तिकीट 50 रुपये. आम्ही दोघं जण 200 रुपये. माऊली कुठून आले तुम्ही? आम्ही आलो पुण्यावरून. पुण्यावरून आले. पुण्यातून कुठून? खेड शिवापूर. अरे वा, जबरदस्त. कसं वाटतं मालवण? छान छान छान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय, जय शंभूराजे. बघा, आपल्याला इथूनच जायचंय बोटीने समोर किल्ला. आणि अतिशय महत्वाची सूचना, तुम्हाला जर लाईफ जॅकेट दिलं नसेल तर आवर्जून घ्या, कारण अतिशय महत्वाचं आहे. आणि एका बोटीमध्ये ॲट अ टाइम 50 माणसं बसवतात. 50 माणसं झाली तेव्हा जाऊन तुम्हाला तिकीट मिळते. तिकीट भाडे किती बोललो मी? 100 रुपये बोटीचे, आणि लहान मुलांना 50 रुपये. अशी काय मला तिकीट मिळाली आहे. श्री शिवराजेश्वर प्रसन्न, मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला, परतीच्या प्रवासासकट 100 रुपये. आणि हे पण सांगतो, तुम्हाला एकदा बोटीने सोडलं किल्ल्यावर तर फक्त आणि फक्त 1 तास तुम्ही फिरू शकता. 1 तासाच्या आत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं फिरून घ्यायचं आहे. तर अशी काही तुम्हाला लाईफ जॅकेट दिली जातात, आवर्जून घ्या जर तुम्ही बोटीने प्रवास करताय तर. येस. आणि 2 असतात असे. दोन बघा कसं काय. डन. माझे 2 आहेत. चला चला, वाजले 9:30. बरोबर आपल्याला 10 मिनिटात पोहोचू तिकडे, आणि 1 तासात संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला. परतीचा प्रवास नाही म्हटलं तरी 12 पर्यंत होऊन जाईल. टायमिंग लक्षात ठेवा किती, 1 तास. चला झाले सुरुवात. बोला गणपती बाप्पा, जय शिवराय. सिंधुदुर्ग किल्ला याचे मुख्य वैशिष्ट्य प्रवेशद्वार. बाहेरून दिसणारा दरवाजा 2 बुरुजांमध्ये बांधलेला आहे. एकाच वेळी 4 ते 5 लोक जाऊ शकतात. सुरुवातीलाच दक्षिणमुखी मारुती मंदिर लागेल. शहाण्या पर्यटकांनी चपला सँडल काढूनच नमस्कार करावा. तुमच्याजवळ फक्त 1 तासाचा कालावधी, ज्यात मुख्य ठिकाणांना भेट देऊ शकता. कारण संपूर्ण किल्ला फिरायचा असेल तर 4 ते 5 तास अपुरे पडतील. आत येताच ग्रामपंचायत वाघरी भूतना स्वागत करतील आणि प्रति व्यक्ती 5 रुपये प्रवासी कर द्यावा लागेल. किती छान असा सुंदर निसर्ग. विसावं पाहिजे असेल लिंबू किंवा कोकम सरबत पिऊ शकता. आपण आता जाऊया श्री शिवराजेश्वर मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर, ज्या ठिकाणी शिवरायांची तलवार, महाराजांना समर्पित म्हणून महाराजांची मूर्ती, तळहाताचे आणि पायाचे ठसे बांधलेले घुमट देखील आहे. काही अंतरावर जात मुख्य 3 विहिरी लागतील. दूध विहीर, दही विहीर आणि साखर विहीर, ज्या गोड्या पाण्याच्या आहेत. विहिरी शेजारी जायचं असेल तर ही सूचना नक्कीच वाचून जा, नाहीतर मला सांगाल हे कोणी लिहिले. किल्ल्यावरील काही भाग पाहून झाल्यावर भवानी मातेचे दर्शन करून घ्या. मंदिराबाहेरच नारळ रोटी मिळून जाईल. छोट्या बुरुजांमधून देखील समुद्राचे दर्शन होते. श्री महादेव मंदिर येथून एक भुयारी मार्ग जातो, म्हणजे किल्ल्याजवळ लपलेला पाण्याखाली रस्ता. ही वाट गडाखाली 3 किलोमीटरवर जाऊन 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातून उघडते, आणि त्या गावाचे नाव ओझरगाव, जे आंगणेवाडी मालवण या मुख्य रस्त्यावर आहे. सिंधुदुर्ग किल्ला उभारताना अनेक समस्या झाल्या. त्यावर उपाय शोधत असताना स्वप्न दृष्टांत झाला की कांदळगाव येथे स्वयंभू श्री रामेश्वराचा जीर्णोद्धार करावा. महाराजांनी रामेश्वरच्या शिवलिंगाची यथासंग पूजा करून जीर्णोद्धार केला आणि समोरच एक वटवृक्षाचे रोपण केले, जे आजही या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभा आहे.
किल्ल्यावर काही लोकांचे घरे देखील आहेत. स्थानिक लोकांचा वर्ग. पर्यटकांना खाण्यापिण्यासाठी बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत, पण कमी प्रमाणात. महाराजांनी दिलेल्या या अनमोल भेटीचा आपण परिपूर्ण स्वीकार करून घ्यायचा आहे, कारण कुठेही घाण कचरा होणार नाही याची पुरेपूर काळजी प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक पर्यटकाने घेतलीच पाहिजे. तुमच्यापैकी कोणी हे जुळे दिसणारे नारळाचे झाड पाहिले असेल तर नक्कीच कमेंट करा. वीज पडल्यामुळे जळून गेले, पण मी मात्र पाहिलेले आहे. दुश्मन असून दे, गनिमी असून दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागन पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागन पार, लागन पार, लागन पार, लागन पार, लागन पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागन पार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय, जय शंभूराजे. तर मंडळी, तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली शॉर्ट बट स्वीट अशी सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि हो, जय शिवराय, जय शंभूराजे हे कमेंट करायला जायला विसरायचं नाही. बरोबर 9:45 आम्ही फिरायला सुरुवात केली किल्ल्याभोवती. आता 10:30 आले आहेत. एकंदरीत आमच्याकडे फक्त 15 मिनिटाचा कालावधी आहे आणि या 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग किल्ला संपूर्ण फिरून होत नाही. जे काय होईल ते तुम्हाला इकडची घरे, इकडची मंदिरे, खाद्यपान बस. जर तुम्हाला पूर्णपणे माहिती घ्यायची असेल किल्ल्याबद्दल किंवा इतर किल्ल्यांबद्दल, तिकडे म्युझियम आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जज्वल इतिहासांची आणि अभेद आरमारीची साक्ष देणाऱ्या वस्तूंचे म्युझियम आणि या ठिकाणी शिवरायांची तलवार, शिवकालीन शस्त्रवस्त्रे, लढाऊ जहांची मॉडेल्स आणि इतर किल्ल्यांची फोटो माहिती देखील या म्युझियम मध्ये पाहायला मिळेल, प्रति व्यक्ती 10 रुपये देऊन. दहा 54 झाले असून टायमिंग मध्येच परतीचा प्रवास गाठावा लागला मालवण जेट्टीवर. 1 तासामध्ये भले कमी फिरलो, पण जे काय फिरलो, जी काही माहिती घेतली सुंदर आहे. पण ज्या लोकेशनला आहोत तो मालवण किल्ला, त्याच्या डाव्या हाताला आहे तारकर्ली, पुढे मग देवबाग. देवबाग म्हणजे संगम पॉइंट, नदी समुद्राचं मिलन. जेट्टीच्या समोरच अशी मस्तपैकी थंडगार हवेत छोटे छोटे हॉटेल आहेत आणि आम्ही घेतले मिसळ पाव. हिरव्या वाटाण्याची मिसळ किंवा उसळ बोलू शकतो. या उसळ पाव खायला या. मालवण बंदरापासून राजकोट किल्ला 1 किलोमीटर अंतरावर. काळबादेवी मंदिराचे दर्शन करून महाराजांचे गुरु मौनीनाथ मंदिराला देखील भेट देऊ शकता आणि त्यापुढेच राजकोट किल्ला. आतमध्ये जाताना पादत्राणे काढा. महापुरुषाला नमस्कार करून नवीनच बांधण्यात आलेल्या महाराजांच्या भव्य मूर्तीचे दर्शन करा. हा हा, एकदम छान सुंदरशा महापुरुष देवस्थानी हा राजकोट किल्ला आणि हे वडाचं झाड. मागे पण एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की रस्त्यावर म्हणा किंवा ठिकठिकाणी वडाची झाडं आहेत, ते तुम्हाला भर उन्हापासून वाचवतात, त्याचं संरक्षण करतात, एकदम थंड वारा देतात आणि तोच अनुभव मी या ठिकाणी सुद्धा अनुभवतोय. समोर आहे द फादर ऑफ इंडियन नेव्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भली मोठी प्रतिमाकृती. असं वाटतं की राजे स्वतः तिथं उभे आहेत आणि संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, या किनारपट्टीचे रक्षण करतायत. पण आपली जबाबदारी आहे की आपण या राजगडावर येतोय, इथे शांतता ठेवा आणि हे सुस्वर भजन ऐकत राहा. प्रचोदया. पर्यटकांना विनंती आहे की तुमच्या चपला, शूज, सँडल, अगदी सॉक्स सुद्धा बाहेर काढा आणि आत येताना कृपया करून यार अशी काही घाण करू नका. किती वाईट वाटतं. इतकं स्वच्छ पूर्ण परिसर आहे, शिवराय स्वतः उभे आहेत, महापुरुष देवस्थान आणि आम्ही काय करतो बघा इथे. कृपया करून विनंती आहे, असं करू नका. बरोबर आम्ही वार बघूनच येतो फिरायला आणि तसंही एका दिवसामध्ये मालवण किंवा
तारकर्ली देवबाग फिरून होत नाही. म्हणजे आपण एका दिवसामध्ये काय काय निदान छोटीशी टूर करू शकतो नक्कीच. कारण आपले भाऊ 10वीला आहेत, हे 10वीची एक्झाम दिली आहे. म्हटलं चला फिरायला नेतो तुम्हाला. टेन्शन घ्यायचं नाही, भूषण गावडे आहे, बरोबर की नाही? ओके. आणि बघता बघता आपली एक सबस्क्राईब भावकी मिळाली. दादा आपलं नाव? मनोज कांबळे. आणि आपण मिसेस आहे तुमच्या. कशी वाटतात व्हिडिओ तुम्हाला? खूप छान वाटतं. मोस्टली मी बसेस, मी जेव्हापासून तुमचे व्हिडिओ बघतो त्या बसेसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करायचे, मोस्टली लक्झरी बसेस मधून तुम्ही यायचे, तेव्हापासून मी तुम्हाला बघतोय. मोस्टली त्या एक मालवणच्या गणेश कृपा वगैरे अशा बसेसमधून तुम्ही ट्रॅव्हल, तेव्हापासून मी बघतोय. आणि हे राहणारे ऍक्च्युली मुंबई साईडला अंबरनाथचे, आणि गाव त्यांचं नाणीजधाम. नाणीजधाम म्हणजे आपले स्वामी नरेंद्र महाराज यांचा तो घर मठ आहे. नक्की नक्की. धन्यवाद. आपलं प्रेम असंच काय मस्त दे आणि प्रवास सुद्धा असाच कंटिन्यू सुरू असावा. धन्यवाद. तुम्ही दोघे जण आहात? अरे वा वा, धन्यवाद धन्यवाद. अच्छा 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 अच्छा. गाडी साईडला लावून जरा आराम करतो. नाही सावकाश सावकाश काय नाही, ऊन पण खूपच आहे, पाहायला चटके बसते वगैरे. चला, कसे वाटतात माऊली व्हिडिओ? आम्ही नेहमी पाहतो आपले व्हिडिओ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्हाला बरीच माहिती मिळते तुमच्यामुळे. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. हाय कर त्यांना. हाय कर हाय कर हाय कर हाय. 4 ते 5 तास फिरून दुपारच्या जेवणासाठी गाठले पिंपळपरपासून शतपावली असलेल्या हॉटेल स्वामीमध्ये. आधी केले स्वामींचे दर्शन, मग मागवली 150 रुपयाची स्पेशल शाकाहारी थाळी. या स्वामी हॉटेलमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांनी देखील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. चला तर आपण सुद्धा स्वामींच्या छायेत भोजनाचा स्वाद घेऊ. तर सकाळीचा आपला एक छोटासा माहितीपूर्ण प्रवास झाला सिंधुदुर्ग किल्ल्याचा. आणि खर्च सांगतो आमच्या दोघांचा इथून निघण्यापासून घरी येईपर्यंत एकूण 1000 रुपये. बघा, मालवण पूर्ण फिरायचं असेल, संपूर्ण पर्यटन, तर बजेट ठेवला पाहिजे. म्हणजे आपण बजेट ठेवला 5000 रुपयाचा, तर 100% तो 10,000 होऊन जातो. म्हणजे आम्हीच गावातली माणसं फिरतो, एका दिवसासाठी इतका खर्च येतो खाण्यापिण्यापासून. तर आपण 3 ते 4 दिवस फिरलो, प्लस राहण्याची सुविधा किती खर्च येऊ शकतो. पण तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.